ओके, तर हे राहिलेले क्वेश्चन हे प्रूफचा पार्ट आहे. याच्यामध्ये पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4PM² मायनस 3PR² प्रूफ करायचं आहे. आता याच्यासाठी सगळ्यात पहिले क्वेश्चन समजायला लागेल. पी क्यू स्क्वेअर हे झालं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4PM². हा झाला PM² आणि मायनस 3PR². हा झाला PR. इथे PRची साईड आहे, ते साईड बघून घ्यायचे. आता याच्यामध्ये फिगरमध्ये हा एक मोठा ट्रायंगल आहे, इथे एक छोटा ट्रायंगल आहे आणि इथे अजून एक ट्रायंगल आहे. सो या फिगरमध्ये 3 ट्रायंगल आहेत, ज्याच्यामधून 2 ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत. म्हणजे हा जो मोठावाला आहे हा ओव्हरऑल राईट अँगल ट्रायंगल इथे 90 डिग्री बनतो. त्याच्यानंतर PRM हा वाला ट्रायंगल छोटा, हा छोटा ट्रायंगल झाला, इथे पण 90 डिग्री बनतो. तर या क्वेश्चनमध्ये 2 90 डिग्री ट्रायंगल्स आहेत, ज्याला आपल्याला यूज करायचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण राईट हँड साईडला मॅच करून घेऊ. PM आणि PR काढून घेऊ. PM आणि PR हे या ट्रायंगलमध्ये भेटतं आहे डायरेक्टली. सो आपल्या राईट हँड साईड डायरेक्टली मॅच होऊन जाईल या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम लावून. सो या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम लावून आपल्याकडे राईट हँड साईड मॅच झाली. मग आपण या जी लेफ्ट साईड असेल त्यालामध्ये हे कॅन्सल करून तिकडे PR की PQ टाकून देऊ. आता ते कसं ते स्टार्ट करू. पहिले तर आपल्याला लेफ्ट हँड इथे राईट हँड साईड मॅच करायची आहे. राईट हँड साईड मॅचिंगसाठी पहिले हा छोटा ट्रायंगल यूज करू. सो इन ट्रायंगल PRM PM² इज इक्वल टू PR² प्लस RM². हा छोटा ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस लावलेला आहे. आता आपल्याला इथे PM आहे ना, या PMला आपण या साईडला काढू आणि इथे जे गरज नाही आहे तर त्या साईडला टाकून देऊ जिथे RM आहे. RM आपल्याला नको आहे. सो RM आपण या साईडला टाकून देऊ, ज्या RMला आपण नंतर QR सोबत रिप्लेस करून टाकू, बिकॉज हे दोघं हायपोटेनियस आहेत. RMवाली ही PMवाली साईड झाली आणि ही QRवाली साईड झाली. आता इथे गरज नाही आहे आपल्याला RMला आपण बाहेर काढून टाकू. देअरफॉर RM² इज इक्वल टू, या साईडला हे प्लस होतं तर त्या साईडला ते जाऊन मायनस होईल, PM² मायनस PR². देअरफॉर RM² इक्वल टू PM² मायनस PR². हे सेम लिहिलं. इक्वेशन 1 मार्क करून टाकायचं. आपली आता लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड आहे ती मॅच झालेली आहे. सो आता आपल्याला बस हे RM आहे ना, RMला रिप्लेस करायचं आहे PQ सोबत. आता ते कसं, त्याच्यासाठी आपल्याला मोठावाला ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे आता. देअरफॉर इन ट्रायंगल PQR इकडे याला पायथागोरस थेरम लावायचं आहे. PQ² इक्वल टू PR² प्लस RQ². PQ² इज इक्वल टू PR² प्लस, आता इथे RQ² बघा, हा जो RQ आहे ना हा झाला RQ. हा RQ म्हणजे RMQ हे तिघं पॉईंट्स कोलिनियर आहे, एकच लाईनमध्ये बिलॉंग करतात आणि M आहे मिड पॉईंट. देअरफॉर MQ इज इक्वल टू RM. तो आता ही साईड आणि ही साईड दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपण इथे यूज केलेलं होतं RQ². हा ओव्हरऑल RQ² आहे. अगर आपण या RQ² जागेवरती 2RM² लिहिलं तरी चालेल, बिकॉज 2RM² म्हणजे हा 1RM² आणि हे 2RM² हे दोघं इक्वलच आहेत, म्हणून इथे 2RM² लिहून टाकू आपण, जे रिप्लेस झालं. RM² प्लस M, पहिले हे मेन्शन करून टाकायचं. दॅट इज RM² प्लस MQ² इक्वल टू RQ². आपण याला रिप्लेस करून टाकलं. मग आता पुढे आपण त्या ओव्हरऑलला रिप्लेस करून टाकू 2RM² सोबत, बिकॉज RM² इज इक्वल टू MQ². तर आपण याला पण रिप्लेस करून टाकलं 2RM², बिकॉज आपल्याला क्वेश्चनमध्ये 2RM² पाहिजे. सॉरी, क्वेश्चनमध्ये हे PMवाली साईड पाहिजे. आपण त्याला पण आता पुढे याच्यामध्ये रिप्लेस करून टाकू. आता लिहू आपण PQ² इज इक्वल टू PR² सेम राहील, इज इक्वल टू 4RM². ही जी RM आहे ना याची व्हॅल्यू आपण 4 घेऊन टाकू, बिकॉज हे पुढे 2 आणि 2 2 जा 4 आणि RM नॉर्मली लिहितो आपण. देअरफॉर 4RM², 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो 4RM² भेटलं आपल्याला. सॉरी, हे R आहे. 4RM² भेटलं.
व्हॅल्यू इथे पी एमची आहे. आता त्याला आपण रिप्लेस करून टाकू. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. आता हे कसं, फ्रॉम वन आपण बघितलेलं पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. सो आपण त्याला इथे रिप्लेस करून टाकलं बिकॉज आपलं आर एम स्क्वेअर तेच होतं. हे होतं आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू होती पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर, ज्याला आपण रिप्लेस करून टाकलं इथे. सो हे इथून येतं, आर एम होतं ना आपल्याकडे. सो हे आर एम इथे झालं, ज्याची व्हॅल्यू ही होती. सो त्या व्हॅल्यूला आपण इथे लिहून टाकलं, रिप्लेस झाली. आता बस फक्त आन्सर इक्वेट करायचं आहे. पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. हे सगळं मल्टिप्लाय झालं. 4 इथे हे झालं, इथे हे मल्टिप्लाय झालं. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. मायनस झालं हे, प्लस मायनसचं एक मायनस करून टाकलं. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. हे झालं आपला आन्सर. काय नाही आहे, मी परत सांगतो सिम्पलमध्ये. हा ट्रायंगल हे प्रूव्ह करायचा पार्ट आहे. पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. इथं त्याच्यामध्ये ह्या ट्रायंगलमध्ये 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, एक हा होलवाला आणि एक हा छोटावाला. त्याच्यामध्ये आता आपण पहिले राईट हँड साईडची व्हॅल्यू घेऊन टाकू. त्यासाठी आपण छोटा ट्रायंगल यूज केला आणि तिकडे ही पायथागोरस थेरम यूज करून ही व्हॅल्यू काढली. त्याच्यामध्ये आपल्याला आर एम स्क्वेअर नको होता, इथे पी एम स्क्वेअरची व्हॅल्यू होती. सो आपण आर एम स्क्वेअरला बाहेर काढलं. सो ही व्हॅल्यू भेटली. ही व्हॅल्यू भेटल्यावरती आपण मोठा ट्रायंगल यूज केला. मोठा ट्रायंगल यूज करून त्याची पायथागोरसची व्हॅल्यू काढली. एक टर्मला बघून रिप्लेस करत गेलो आपण. हे आर क्यू स्क्वेअर हा आर क्यू स्क्वेअर होता, म्हणजे आर क्यू स्क्वेअर आता हा ओव्हरऑल आर क्यू स्क्वेअर आहे. देअरफॉर हे 2ची व्हॅल्यू झाली. देअरफॉर आर एम स्क्वेअर आणि एम क्यू स्क्वेअर हे आपण रिप्लेस करून टाकला. हा एक आर क्यू स्क्वेअर इक्वल टू आर एम प्लस एम क्यू. त्याच्यानंतर आर एम प्लस एम क्यूला आपण रिप्लेस करून टाकलं फक्त आर एमपासून. मग देअरफॉर इथे 2 आर एम झालं, जे खालती येऊन मल्टिप्लाय झालं. सो 4 आर एम स्क्वेअर झालं. मग खालती आपण जी आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू होती ती इथून काढली. मग आपण आर एम स्क्वेअर हा होता आपला, ही व्हॅल्यू झाली त्याची, ज्या व्हॅल्यूला आपण इथे परत सबस्टिट्यूट केलं. सो ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. ही व्हॅल्यू एकदा भेटली, मग त्या व्हॅल्यूला इथे खालती जाऊन मायनस करून टाकलं. जी मायनसची व्हॅल्यू ही आली आणि हाच आपला आन्सर झाला, जे मी परत खालती लिहिलं हेन्स प्रूफ लिहिण्यासाठी. सिम्पल. तर हे नेक्स्ट सम आहे. याच्यामध्ये डायग्राम दिला नव्हता, डायग्राम आपल्याला बनवायचं आहे. आता ते कसं, त्याच्यामध्ये सांगितले क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे बिल्डिंग आहे, 2 बिल्डिंग आहे जे एक दुसऱ्याला पॅरलल आहे. सो आपण ते 2 बिल्डिंग इथे ड्रॉ करून घेतले. दॅट इज ई ए आणि डी सी ड्रॉ करून टाकली. पहिले खालती हवं ते स्ट्रीट ड्रॉ करून टाकायची, एक सिम्पल प्लेन लाईन जी ए बी सी मध्ये डिवाईड झाली. डी ई टाकला. आता क्वेश्चनच्या नुसार 2 बिल्डिंग आहेत. हे झाले 2 बिल्डिंग. ही पहिली बिल्डिंग झाली आणि ही झाली दुसरी बिल्डिंग, जे एक दुसऱ्याला पॅरलल आहे. खाली स्ट्रीट आहे, ज्या स्ट्रीटच्या मिडलमध्ये एक लॅडर आहे, जी लॅडर सगळ्यात पहिले लेफ्ट साईडच्या बिल्डिंगवरती ठेवलेली आहे टिल्ट करून. सो ही लॅडर झाली जी पहिले लेफ्टच्या बिल्डिंगच्या टॉपपर्यंत टिल्ट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हीच सेम लॅडर राईट साईडच्या बिल्डिंगच्या टॉपवरती शिफ्ट होते आणि सेम अँगलमध्ये टिल्ट होते याच पॉईंटपासून. सो आता पॉईंट एकच राहणार आहे हावाला. हे 2 बिल्डिंग्स झाले आणि ही एकच लॅडर आहे जे दोन्ही बिल्डिंगच्या टॉपला जाते. आता आपल्याला या स्ट्रीटची ब्रीथ फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ही अख्खी ए बी सी हे टोटल ए सी कितीचं आहे, हे ए सीची लेंथ काय आहे. बिल्डिंगची जी हाईट दिलेली आहे ती दिलेली आहे. पहिली बिल्डिंगची हाईट 4.2 मीटर्स आहेत, दुसरी बिल्डिंगची हाईट 4 मीटर्स आहेत. लॅडरची लेंथ दिलेली आहे, लॅडर एकच आहे म्हणून लेंथ सेमच झाली दोन्ही साईडला. सो आता इथे हे फाइंड आउट करण्यासाठी पहिले ए बी फाइंड आउट करू शकतो आपण इकडे पायथागोरस थेरम लावून. या पहिल्या ट्रायंगलमध्ये आपल्याकडे ही साईड आहे, राईट साईड आहे, आपल्याकडे हायपोटेनस आहे. सो आपण खालची साईड काढू शकतो. सेम शिफ्ट करायचं दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जिथे आपल्याला सी डी तीच आहे. सो सी डी हायपोटेनसची लेंथ सेम राहणार आहे. बिल्डिंगची हाईट 4 मीटर दिली आहे, खालती साईड काढू शकतो. सो आपल्याला ए बी भेटून जाईल आणि बी सी भेटून जाईल, त्या दोघांना ॲडिशन करून ए सी भेटून जाईल. तर ते स्टार्ट करू. सगळ्यात पहिले या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम लावू.
EA² प्लस AB² इक्वल टू EB². हे उलटं लिहिलं, EB² इक्वल टू EA² प्लस BC, मी तेच लिहितो EB² जे हायपोटेनस झालं आपली इज इक्वल टू EA² प्लस AB². आपण त्यालाच याच्यामध्ये केलेलं बेटर होतं आधी. आपण EA² आपल्याकडे ही दिलेली आहे 5.8 स्क्वेअर. EA² लेंथ आपल्याकडे दिली आहे 4.2 जी होती बिल्डिंग प्लस AB² जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 5.8 58/58 8 8 जा 64, 4 झालं, 6 कॅरी झालं, 8 5 जा 5 8 जा 20, 6 खालती गेलं, दॅट विल बी 46, कॅरी झालं, 0 टाकला, 5 8 जा 40, 0 गेला, 4 कॅरी झाला, 5 5 जा 25, 25 प्लस 4 29, 29, 4 4 6 4 9 3 3 1 3. सो आपला 5.8चा आली 33.64. एकामध्ये इथे पॉईंट आहे, सो इथे पॉईंट येईल, इथे मध्ये ही व्हॅल्यू आली आपली 33.64 इज इक्वल टू 4.2 इंटू 4.2 42 इंटू 42, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 0 4 2 जा 8, 4 4 जा 16, व्हॅल्यू आली 174.4671. मध्ये गॅप येईल 17.64 प्लस AB². सो AB² आपण राईट साईडला टाकू. AB² इक्वल टू 33.64 मायनस 17.64. AB² व्हॅल्यू आली 60 मायनस 16. Therefore AB equal to under root 16. Therefore AB is equal to 4 meters. AB ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, ही पहिली स्ट्रीटची व्हॅल्यू भेटली 4 मीटर. सेम यूज करायचं आहे दुसऱ्या साईडला. इन ट्रायंगल BCD B² इक्वल टू DC² प्लस CB². DB² ची व्हॅल्यू आहे 5.8 बिकॉज सेम लॅडर आहे आपल्याकडे, तीच लॅडर आहे. DC² ची व्हॅल्यू दिली 4 प्लस CB². याची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 33.64 इज इक्वल टू 4 स्क्वेअर होणार 16 प्लस CB². CB² ला आपण लेफ्ट हँड साईडला आणलं इक्वल टू 33.64 मायनस 16. CB² इक्वल टू, इथे आन्सर तेच येणार 17.64 बिकॉज तिथे हे होतं, इथे आपण मायनस करून तेच आलेलं. सो इथे अगर हे मायनस करून ते येत होतं, सो हेच आन्सर. अगर आपण हे आला आन्सर, सो अगर हे तिथून मायनस होणार तो आन्सर हे येणार. ते तुम्ही एवढं करायची गरज नाही, डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन यूज करा सगळीकडे. हे आन्सर आलं. देअरफॉर 1764चा स्क्वेअर करायचा जो होता, नाही 1764चं रूट काढायची, जी आपण मगाशी ज्याला स्क्वेअर केलेलं, सो त्याची रूट त्याची उलटी येणार, म्हणजे रूट परत 44.2 येणार. 4.2 मीटर. दोघे लेंथ भेटले, ही भेटली 4, ही भेटली 4.2 मीटर्स. देअरफॉर हे टोटल ABC इक्वल टू AB प्लस BC 4 प्लस 4.2. देअरफॉर होल स्ट्रीट AC इज इक्वल टू 8.2 मीटर्स. झालं.